नमस्कार. आपण पाहताय लोकसंवाद न्यूज आणि मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे. मित्र हो, गेले काही दिवस आपण वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक या भूमिकेतून लोकसंवाद चॅनेलची सुरुवात केलेली आहे. हे चॅनेल प्रबोधनासाठी आहे. हे चॅनेल समता प्रस्थापित करण्यासाठी आहे. हे चॅनल जगबदलासाठी आहे, सामाजिक परिवर्तनासाठी आहे, सामाजिक न्यायाची चळवळीला ताकद देण्यासाठी हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे. हेतू उदात्त आहे आणि नुसता उदात्त हेतू नाही आपला, आणि आपल्या माणसाला आणि माणुसकीला कुठल्याही प्रकारचं बंधनही नाही आहे. अगदी या विश्वातल्या तमाम माणसांच्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे लोकसंवाद न्यूज चॅनल. मी काही दिवस झालं अनेक विषयावरती माझं मत मांडत असतो आहे. त्याच्यामध्ये नसरापूर पुणे जिल्ह्यामधले जे आहे तिथं एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधामानं जो अमानुष अत्याचार केला, त्या अत्याचाराच्या अनुषंगानं सुद्धा मी विश्लेषण केलेलं आहे आणि कठोर शब्दात मी माझी भूमिका मांडली आहे. आणि हा अत्याचाराचा प्रकार फक्त एका जिल्ह्यापुरता, एका गावापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात कशा पद्धतीनं अकराळ विक्राळ रूप घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ते मी आपल्यासमोर सादर केलं होतं. मी माझं मत मांडलं होतं. संपूर्ण सोशल मीडियावरती नसरापूरच्या घटनेचा निषेध करण्यात आला. ती घटना संपते ना संपते तोपर्यंत पर्वतीला एक अशाच पद्धतीची घटना घडली. तिथंही आजोबानंच नातीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या घटनांनी अक्षरशः संवेदनशील माणसाचं, कुठलंही जात धर्माचा माणूस असला तरी तो अस्वस्थ झाला पाहिजे, अशाच या सगळ्या घटना होत्या. परंतु या संदर्भामध्ये सोशल मीडियावर ज्या अनेक लोकांनी आपली मतं आणि विश्लेषणं केली, त्यामध्ये एक आकार DG9 म्हणून एक न्यूज चॅनेल आहे, त्याही गृहस्थानं आपलं मत त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. परंतु त्यांनी या संदर्भामध्ये जो व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ अक्षरशः कायद्याला आव्हान देणार आहे, इथल्या सरकारला आव्हान देणार आहे, पुरोगामी आणि आंबेडकरवादी विचार चळवळीला आव्हान देणारा अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे. आणि त्यातली भाषा तर त्या नसरापूरच्या बलात्कारी माणसापेक्षाही अत्याचारीची भाषा या आकार DG वाल्यानं बोललेला आहे. खरं तर त्याला आकारच नाही आहे. मला असं वाटतं की त्यानं आकार DGच्या ऐवजी आकार GD9 नाव केलं असतं तर फार बरं झालं असतं. इतका विकृत अशा पद्धतीचा त्यानं तो व्हिडिओ बनवलेला आहे. काय मुक्ता फळं उधळलीत त्या आकारवाल्यानं ते मी आपल्याला थोडंसं वाचून दाखवतो. तो असं म्हणतो की या व्हिडिओमध्ये मी बिनधास्त बोलणार आहे. लावा माझ्यावर अॅट्रॉसिटी, करा मला अटक. त्या नीच प्रवृत्तीचा जन्म म्हणजे नसरापूरमध्ये अत्याचार केलेल्या माणसानं, ती नीच प्रवृत्ती आहे, त्या नीच प्रवृत्तीचा जन्म ज्या जातीत झाला त्या जातीला लाज वाटायला पाहिजे. मी बोललो असताना जर कुणाला टोचलं असेल तर खुशाल माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, गुन्हा दाखल करा. मी आव्हान देतोय तुम्हाला, माझं आव्हान आहे. ही जी भाषा आहे, ही भाषा कुठली आहे? ही भाषा मस्तीची भाषा आहे, ही मुजोरपणाची भाषा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही अशा मुजोर जाती आहेत की त्यांना अशी पद्धतीची मस्ती येते कधी कधी. खरं तर जी चिमुरडी, जिच्यावर अन्याय अत्याचार झाला, ती जी जात आम्ही शोधली नाही. याच आकारवाल्यानं त्या मुलीची जातसुद्धा सांगितली आणि अत्याचार करणाराची पण जात खालची आहे हाही तोच बोलला. पण मला एक कळत नाही आहे, आणि खरंच मला सगळ्यांनी सांगा की अत्याचार करणारे लोक फक्त खालच्या जातीत आहेत का? अत्याचार ही एक विकृती आहे आणि ही सगळ्या जातीतल्या माणसांमध्ये आहे. मॅन इज ॲनिमल असं म्हणतात. मग हा मॅन जो आहे तो एका जातीतलाच नसतो, तो सगळ्या जातीमध्ये असतो, सगळ्या राज्यामध्ये असतो, जगातल्या सगळ्या देशामध्ये असतो. बिकॉज मॅन इज ॲनिमल. आणि याच्यातला जो मॅन आहे, जो ॲनिमल आहे, त्या ॲनिमलला मॅन करायचं काम आपण करत असतो.
संस्कार करत असतात, संस्कृती करत असते. ज्या पद्धतीनं यानं भाषा वापरली, काय म्हणतोय तो, की त्या नीच प्रवृत्तीचा जन्म ज्या जातीत झाला त्या जातीला लाज वाटायला पाहिजे. अरे भिकार चोट माणसा, ज्यानं अत्याचार केलाय त्या जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीत जन्माला आले त्या जातीला, अखंड जातीला तू लाज वाटली पाहिजे म्हणतो. अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, ठेचून मारा, त्याचं एन्काउंटर करा. ज्यांना अत्याचार केलाय त्याची जात सुद्धा ह्याच मताची ठाम आहे. आपण काय बोलताय? हे कुणाबद्दल बोलताय? कुठल्या जातीबद्दल बोलताय? आणि कुठल्याही जातीबद्दल असं बोलण्याचं कारण काय आहे? मला वाटतंय हे बरोबर नाही आहे. मी निषेध करतो या गोष्टीचा. आणि ॲट्रॉसिटी दाखल करायची असेल ना तरी होईल सुद्धा. अशा घमेंडीत राहायचं काही कारण नाही आहे. हा सोशल मीडिया आहे, जाऊ द्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून बाबासाहेबांची लेकरं गप्प आहेत. पण अशा घमेंडीत कुणी राहण्याचं कारण नाही की माझी कुणी वाकडं करणार नाहीत. ज्याची कोणाची सरळ असतील त्यांनी समोर यावं. आमच्यात त्यांची वाकडं करायची हिंमत आहे, एवढंच मी आत्ता सांगतो. काय बोलतोय? कुणाबद्दल बोलतोय? अरे हा महाराष्ट्र आहे. ही एकच घटना घडलेली नाही. पर्वतीला जो नातीवरती अत्याचार करायचा प्रयत्न झाला तो कुठल्या जातीचा आहे? सांगू का जातीचं नाव? गेल्या काही दिवसामध्ये मुलींच्यावर, स्त्रियांच्यावर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणाऱ्यांच्या जातीचे नाव सांगू? विश्लेषण बंद करावं लागेल. आकार बंद पडेल, आकारहीन होऊन जाल. आपणच एका व्हिडिओमध्ये म्हटलंय की मी पोटासाठी व्हिडिओ करतोय. आणि तुम्ही पोटासाठी व्हिडिओ करताय ना म्हणूनच आम्ही गप्प आहोत. एखाद्याच्या पोटावर पाय देण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. फक्त मी महाराष्ट्राला आणि या ग्रहस्थानी सांगू इच्छितो की नॅशनल क्राईम ब्युरोचा जो रिपोर्ट आहे NCRBचा, तो रिपोर्ट असं सांगतो की महिलांच्यावरचे अत्याचार जे होतात त्यामध्ये 90% अत्याचार हे ओळखीचे लोक करतात, जवळचे लोक करतात, कुटुंबातले लोक करतात. एवढंच नाही तर भारतामध्ये 32,000 महिलांच्यावर अत्याचार होत आहेत वर्षाला. 32,000. आणि महाराष्ट्रसुद्धा पाठीमागं नाही. हा महाराष्ट्र शिवबाचा आहे, जिजाऊचा आहे, ज्योतिबांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, बाबासाहेबांचा, अण्णाभाऊंचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात सुद्धा अत्याचाराच्या बाबतीत आपण मागं नाही. महिलांच्यावरच्या अत्याचारात राजस्थान 1 नंबरला आहे, 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे, 3 नंबरला मध्य प्रदेश आहे आणि 4 नंबरला महाराष्ट्र आहे. आणि ह्या 4 नंबरला असून सुद्धा आम्हाला वाईट वाटतंय महाराष्ट्राचं नाव या यादीत येतं याचं. महाराष्ट्रामध्ये दर 53 मिनिटाला एका मुलीवर, स्त्रीवर अत्याचार होतो. दर 53 मिनिटाला. दिवसाला म्हणजे रोज 27 मुलींच्यावर आणि स्त्रियांच्यावर अत्याचार होत आहेत. गेल्या 120 दिवसामध्ये, फक्त 120 दिवसामध्ये 3,279 महिलांच्यावर अत्याचार झालेले आहेत. म्हणजे फक्त 4 महिन्यातली आकडेवारी आहे. 4 महिन्यामध्ये 3,279 महाराष्ट्र. आणि हे अत्याचार कुठं? आकारवाले. मुंबईमध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे, ठाण्यात आहे सर्वात जास्त प्रमाण, जिथं आपण व्हिडिओ बनवता तिथं. तर हे बरोबर नाही, हे थांबलं पाहिजे. अत्याचार करणाऱ्याला जात नाही. आपण कृपा करून जातीवर जाऊ नका, प्रवृत्तीवर जा, वृत्तीवर जा, लोकांच्या मानसिकतेवर जा. माझी महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे, अशा संवेदन विषयामध्ये गांभीर्यानं बोललं पाहिजे. जातीवर जाता कशाला? जात काय कुणी हौसेने मिळवलेली नाही आणि ज्याला मिळालेली आहे त्यानंही काय मागून घेतलेली नाही आहे. जात, धर्म, देश योगायोगानं माणसाला मिळत आहेत. त्या माणुसकीचा, मानवीपणाचा सन्मान करा.
बंधुता, समता, मानवता या मूल्यावर विश्वास ठेवा आणि संवेदन विषयावरती कुणी कुणाला वाईट बोलू नये एवढंच माझं म्हणणं आहे. खरं तर याच्यावर मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु तो 2-4 वेळा माझं आव्हान आहे, माझं काय करायचं ते करा वगैरे अतिशय खालच्या पातळीवरती त्यानं व्हिडिओ बनवल्यामुळं मला हा व्हिडिओ बनवावा लागला आहे. या व्हिडिओमुळं जर काही माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागेन. एवढंच बोलतो आणि थांबतो. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.